नार पारचं पाणी आमच्या गिरणा खोऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही 5व्या टप्प्यातलं आंदोलन सुरू केले की जे त्या ठिकाणी अर्धनग्न म्हणजे जलसमाधी आमची मागणी आहे की आमच्या हक्काच्या पाण्याच्यासाठी तुम्ही शाश्वत प्रशासकीय मान्यता घ्या। त्याला बजेट कोणत्या निधीतून तुम्ही देणार आणि किती कालावधीत तुम्ही त्या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करणार या संदर्भात आम्हाला शासनाकडून ठोस भूमिका हवी आहे। अन्यथा केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम जे सरकार करतंय ते आता आम्ही यावेळेस खपवून घेणार नाही आणि म्हणून प्रशासन देखील बेजबाबदारपणे वागतंय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत नाहीये आणि दुर्दैवाने खेद वाटतो की 20-20 तास 55-55 60-60 वर्षाचे शेतकरी जेव्हा पाण्यामध्ये जीव धोक्यामध्ये घालून आंदोलन करतात आणि गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आणि अत्यंत वाईट वाटतं की शासन देखील त्याला गांभीर्याने घेत नाहीये आणि शेतकऱ्यांची थट्टा ज्या ठिकाणी लावली आहे आणि म्हणून हे आंदोलन आम्ही आज अजून जास्त तीव्र करण्याचा निर्धार केला आहे। आता आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही का? आंदोलनाच्या संदर्भात कलेक्टरांचा फोन येतोय, सांगतायत की आम्ही बोलतोय करतोय, परंतु आम्हाला केवळ बघू करू पाहू बैठक घेऊ असं नकोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्हाला ठोस त्या ठिकाणी आश्वासन नको तर कृती हवी आहे की नक्की आपण या नदीजोड प्रकल्पाला कोणत्या योजनेत घेणार, कधी प्रशासकीय मान्यता देणार, कारण की राज्यपालांचं पत्र म्हणजे प्रकल्पाला मान्यता नाहीये। प्रशासकीय मान्यता घेतली पाहिजे, कॅबिनेटची मान्यता घेतली पाहिजे, बजेट कसं देण्याचं घेतलं पाहिजे। त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ठोस पावलं पाहिजे। तुम्ही भावनेशी खूप खेळलात, 50 वर्ष झाले आणि म्हणून अतितुटीचं गिरणा खोरं जे सातत्याने आम्ही वाट बघत होतो, केंद्राने पण नाकारलं आणि आता राज्य तोंडाला पानं पुसतंय आणि म्हणून शेतकरी पेटलेला आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे आम्ही अत्यंत प्रामाणिक भावनेने गिरणा ही आमची माता आहे या भावनेने आंदोलन करतोय आणि त्या दृष्टीने सरकारने आणि प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं। अन्यथा कार्यकर्ते काल रात्री 12 नंतर त्यांचा उद्रेक झाला आणि जवळजवळ 40 किलोमीटरची ट्रॅफिक जाम केली। आज देखील आम्ही सकाळी काही नाशवंत भाजीपाला होता, शेतकऱ्यांचा माल होता म्हणून आम्ही ट्रॅफिक सोडली, परंतु कार्यकर्ते जर पुन्हा एकदा उद्रेक झाला तर त्या ठिकाणी नॅशनल हायवे जाम झाले। उद्या जर काही दुर्दैवाने काही घडलं याला पूर्णपणे जबाबदार 5-5 फूट काल पाणी गेलं तर वरून पाऊस खालून पावसाचा मोठा रेटा होता आणि याला जबाबदार सर्वस्वी शासन प्रशासन आणि हे गेंड्याच्या कातडीचे सगळे सरकार असणार आहे। आता एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये 20 तासापेक्षा जास्त कालावधी त्या ठिकाणी उठलेला आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की काही आंदोलकांची तब्येत देखील त्या ठिकाणी खालावलेली आहे, आंदोलक कमी झालेले आहे। एकंदरीत आपल्याला काय त्या ठिकाणी त्रास होतोय, शारीरिक काय त्रास होतो? पहिला पावसाचं पाणी काल धो वरून पण पाऊस, नदीला येणारा पाऊस, पूर्णपणे खतं औषधं याच्याने अनेकांना स्किनचे प्रॉब्लेम जाणवत आहेत। अनेकांना त्या ठिकाणी 18-18 20-20 तास पाण्यामध्ये राहिल्याने पूर्णपणे त्यांचे आपण ज्याला म्हणतो की बोट पायाची हाताची थिजवली आहेत आणि परिणाम स्वरूप या ठिकाणी काल डॉक्टरांनी सांगितलं की कुठल्याही पद्धतीने इन्फेक्शन होऊ शकतं, हे गांभीर्याने घेतलं पाहिजे। पण मला असं वाटतं की असंही मरतोच आहे रोज, तर संघर्ष करू ना आणि विनाकारण आपल्याला देखावा किंवा कुठले तरी ढोंगी राजकारणी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन न करता शाश्वत कार्यकर्ते शेतकऱ्याची मुलं म्हणून प्रामाणिकपणे आंदोलन करता येईल। आणि म्हणून माझी विनंती आहे कृपया की राजकारणाच्या चष्म्यातून न बघता सत्ताधाऱ्यांनी पण संवेदनशीलपणे घ्या आणि सर्व पक्षांनी देखील याला गट तट मध्ये न टाकता हे पाणी कोणी बघत नाही कोणत्या पार्टीचे कोणत्या पक्षाचे, सगळ्यांसाठी आहे। त्यामुळे सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा ही माझी कळकळीची गिरणा नारपार आमच्या कृती समितीच्या वतीने विनंती आहे। तर आपण आपल्या मागणीवर त्या ठिकाणी ठाम आहात। आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे? त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणताय की शाश्वत आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन दिलं पाहिजे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन मिळालेलं नाही। आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार आहे? आज जर त्यांनी 12 वाजेच्या आत आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर आम्ही उद्याच्या पंतप्रधान साहेबांच्या कार्यक्रमावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्रेक करून नार पारकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू। कारण की जर राज्य सरकार गांभीर्याने घेत नसेल, केंद्र सरकार प्रोजेक्टला त्या ठिकाणी फेटाळून लावत असेल आणि पंतप्रधान इथे येऊन आमचा शेतकरी मरत असेल आणि तिथे महिलांची इच्छा नाही बळजबरीने जातात, काल रात्री महिला या आंदोलनात आल्या, आम्ही इच्छा नाही तरी सण गाडी दिली ना, शिक्षकांना बळजबरी करतायत। म्हणजे प्रचाराला शिक्षक नको पण लोक आणायला शिक्षक पाहिजे, शिक्षक देखील या आंदोलनात काल सहभागी झाले। त्यामुळे एका बाजूला जे गरजेचं आहे, लोकांच्या हिताचं आहे, रोजची भाकरी निर्माण करणारी आहे, स्वतःच्या कष्टाने जीवन जगणारी व्यवस्था पाण्याची उभारायची सोडून द्यायचं आणि लाचार संस्कृती तयार करण्याचं जे काम त्या ठिकाणी होतंय
हे देखील लोकांना आवडत नाही. आणि म्हणून पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्या जर काही झालं, आमची इच्छा नाहीये, पण कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांचा उद्रेक कुठल्या दिशेने घेऊन जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्याच्या आंदोलनाला, उद्या आंदोलनातून जर पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला कुठे गालबोट लागलं तर याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आणि प्रशासन करते राहणार आहे. कारण की 18 तास निरुत्तर प्रशासन त्या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो की उद्या उठून जर पंतप्रधानांच्या त्या ठिकाणी गालबोट लागलं, कार्यक्रमाला गालबोट लागला, तर त्याला जबाबदार देखील प्रशासन राहील, असा इशारा या ठिकाणी उन्मेष पाटील यांनी दिलेला आहे. केमजोल कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.